सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यात एक अनोखी आणि सध्या सर्वत्र चर्चेत आलेली घटना घडली आहे। IPS अधिकारी प्रवीण कोळपे या सुपुत्राची चक्क हत्तीवरून भव्य मिरवणूक काढण्यात आली। या आगळ्या वेगळ्या मिरवणुकीमुळे संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते। मिळालेल्या माहितीनुसार आटपाडी तालुक्यात पार पडलेल्या या सोहळ्यात सजवलेल्या हत्तीवर IPS अधिकारी प्रवीण कोळपे या सुपुत्राला बसवण्यात आले होते। त्यानंतर गावातील प्रमुख रस्त्यांवरील ढोल ताशांच्या गजरात आणि जल्लोषात ही मिरवणूक काढण्यात आली। गावकऱ्यांनी या अनोख्या सोहळ्याला मोठ्या प्रमाणात उपस्थिती लावली होती। या कार्यक्रमाला अनेक मान्यवरांनीही उपस्थिती दर्शवली। विशेष म्हणजे आमदार गोपीचंद पडळकर यांनी या मिरवणुकीत सहभाग घेतला। त्यांनी उपस्थित नागरिकांना साखर वाटून आनंद साजरा केला। त्यामुळे या कार्यक्रमाला आणखीनच रंगत आली। तसेच या मिरवणुकीदरम्यान नागरिकांनी मोठ्या संख्येने मोबाईलमध्ये फोटो आणि व्हिडिओ शूट केले। काही वेळातच या सोहळ्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत। त्यामुळे या कार्यक्रमाची चर्चा संपूर्ण परिसरात सुरू झाली आहे। IPS अधिकारी प्रवीण कोळपे या सुपुत्राच्या स्वागतासाठी आणि आनंद व्यक्त करण्यासाठी काढण्यात आलेली ही हत्तीवरील मिरवणूक सध्या आटपाडी तालुक्यात चर्चेचा विषय ठरली आहे। आता या कार्यक्रमाबाबत आमदार गोपीचंद पडळकर नेमके काय म्हणाले हे जाणून घेण्यासाठी पहा हा खास रिपोर्ट। सातत्यानं दुष्काळ पडणारा तालुका आणि विस्थापितांची संख्या पहिल्यापासून जास्त आहे। धनगर बहुल तालुका असल्यामुळं मेंढपाळांची संख्या पहिल्यापासून या तालुक्यात जास्तीची राहिलेली आहे। त्यामुळं शिक्षणाकडं पहिल्या पिढीचं आमच्या दुर्लक्ष होतं। आता आमची नवीन पिढी प्रतिकूल परिस्थिती असली तरी शिक्षणाच्या बाबतीमध्ये अत्यंत सतर्क आहे आणि त्यातलाच एक भाग आमच्या मिटकी गावचा सुपुत्र प्रवीण कोळपे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत वडील वारलेले, आजी आणि आई शेतामध्ये काम करणारी अशा कुटुंबातला मुलगा आज IPS होतोय याचा मनस्वी आनंद आमच्या सर्व आटपाडीकरांना झालेला आहे। आणि म्हणून आटपाडीकरांनी ठरवलं की प्रवीणची मिरवणूक हत्तीवरून काढायची। हत्तीवरून मिरवणूक काढण्याचा अर्थ असा आहे की जी काही मुलं आहेत नवीन पिढीतली त्याला वाटतं माझ्या वडिलांकडून मला हे मिळत नाही, ते मिळत नाही, मला गाडीच मिळत नाही, मला चांगल्या शाळेत ॲडमिशनच मिळत नाही, माझ्यावरती चांगला पैसेच खर्च होत नाही। त्या सगळ्या मुलांच्या समोर प्रवीणचा आदर्श आहे की कशीही परिस्थिती असली जिल्हा परिषदच्या शाळेत शिकलेला मुलगासुद्धा या देशात टॉपला जाऊ शकतो। हा आदर्श प्रवीणनी आटपाडी तालुक्यातल्या आणि महाराष्ट्रातल्या नवीन पिढीच्या समोर घातलेला आहे। त्यामुळं प्रवीण तर या अभिनंदनास पात्रच ठरतोय। परंतु जे उपेक्षित समाज आहेत या समाजामध्ये राजकीय हिस्सेदारी आणि प्रशासकीय हिस्सेदारीचा टक्का खूप कमी आहे आणि म्हणून एका बाजूला राजकीय हिस्सेदारी मिळावी म्हणून वेगवेगळे समाज संघर्ष करतायत, दुसऱ्या बाजूला प्रशासनातला पण टक्का वाढावा यासाठी नवीन मुलं खूप मेहनत घेत आहेत। आणि आज प्रवीणच्या रूपानं पहिला IPS अधिकारी हा आमच्या आटपाडी तालुक्याला मिळाला आहे याचा सर्वस्वी अभिमान सर्व आटपाडीकरांना आहे आणि म्हणून सर्वांच्या वतीनं आज प्रवीणची मिरवणूक आटपाडीमध्ये ठेवली आहे। या हत्तीच्या मिरवणुकीमुळे संख्या वाढते 100%। नवीन मुलांना एक या संदर्भातलं आकर्षण तयार होते। आपण या बाबतीमध्ये काहीतरी विचार करावा, तशा पद्धतीचा प्रयत्न करावा आणि मग हे सगळं माहोल बघितल्याच्या नंतर बघण्याचा दृष्टिकोन पण नवीन मुलांचा बदलत राहतो आणि तो आमचा एक प्रयत्न आहे की प्रवीणचा आदर्श घेऊन आणखी काही मुलं आमची UPSC करतायत, दिल्लीमध्ये अभ्यास करतायत, काही घरी करत असतील, काही पुण्यात करत असतील, तर त्या मुलांना पण यामध्ये यश यावं अशा पद्धतीची भावना या आजच्या या कार्यक्रमानं नक्की निर्माण होईल। धनगर आरक्षणाच्या बाबतीत एक काल मुख्य भावना तर शब्दात नाही सांगता येत, पण ही एक हत्तीवरून मिरवणूक करण्याचं एक सिम्बॉलिझम असू शकते की या येणाऱ्या पिढीसाठी एक मोटिवेशन भेटेल आणि मला खात्री आहे मी त्यांचा एक मोटिवेशनल सोर्स बनेल आणि या आमदार साहेबांनी जी अरेंजमेंट केली त्याच्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे। खुश आहे आईला हत्तीवर बसायला भेटलं। त्या मातीचं जिनं काबाड कष्ट खूप केलं तिला ते त्याचं यश भेटलेलं आहे आणि मी ते तिला यश देऊ शकलो मी खूप समाधानी आहे। या आधी कधी हत्तीवर बसलाय का तुम्ही? पहिल्यांदा हत्तीवर बसला, अनुभव कसा होता? अनुभव छान होता आहे, मी पहिल्यांदाच बसलो आणि पण एक जबाबदारी पण होती हत्तीवर बसलेल्याची की हत्तीवर बसलं म्हणजे फक्त सिम्बॉल नाही तर एक येणाऱ्या पिढीसाठी एक दिशादर्शकाचं काम करायचं आहे आणि ते मला कुठेतरी जाणवत होतं आणि हेच मी सांगू शकतो। खूप संघर्ष होता, या संघर्षातनं तुम्हाला हे यश मिळालेलं आहे। आता तुमच्या हत्तीवरून
संपूर्ण तालुक्याने मिरवणूक काढली तर काय भावना आहे तालुक्याप्रती? मी ऋणी आहे तालुक्याचा, जे या मिरवणुकीमध्ये जे आले सगळ्यांनी उत्साहाने या आनंदाच्या सोहळ्यात सहभागी झाले. पण या इथं नुसतं सहभागी होऊन नाही चालणार, पण प्रत्येकाने इथं आलेल्या एक धडा घेतला पाहिजे. आपल्या मुलांना त्यांनी शिकवलं पाहिजे, चांगलं त्यांच्यावर विश्वास ठेवला पाहिजे. जर मुलगा आउट ऑफ द बॉक्स काय करत असेल तर त्याला त्यांनी पाठिंबा दिला पाहिजे, हेच मी सांगू शकतो. आमदार गोपीचंद पडळकर यांनी तुम्ही अधिकारी झाला म्हणून पेठेतल्या सर्व लोकांना साखर वाटली, याबद्दल काय सांगाल? खूपच एक ॲज अ पॉलिटिकल लीडर त्यांचं काम दिशा देण्याचं आहे आणि त्यांनी हे काम माझ्या वरातीमध्ये हातीवरून काढून साखर वाटली, त्यासाठी त्यांचा मी ऋणी आहे. आणि त्यांनी पण येणाऱ्या पिढीसाठी स्पर्धा परीक्षा, पर्टिक्युलरली स्पर्धा परीक्षामध्ये जे काम करतात, अभ्यास करतात, त्यांच्यासाठी त्यांनी एक फाउंडेशन किंवा एखादी अशी चळवळ उभी करावी, जेणेकरून जसा मला त्रास झाला तसा बाकीच्यांना होऊ नये, त्यांना योग्य ते मार्गदर्शन मिळावं, यासाठी आमदार साहेबांनी प्रयत्न करावे. हीच स्पर्धा परीक्षा करणाऱ्या युवकांना काय आव्हान कराल, जे की आज तुम्ही हातीवरून साखर वाटली तर भविष्य त्यांचंही उज्ज्वल आहे, काय त्यांना सल्ला द्याल? मला हे सल्ला एवढाच द्यायचा आहे की तुम्ही जर व्यवस्थित या क्षेत्राकडे येणार असाल तर तुमच्याकडे एक चांगली योजना असली पाहिजे, एक चांगला मेंटॉर असला पाहिजे, एक चांगली सपोर्ट सिस्टीम पाहिजे. तुम्ही मॅक्सिमम 3 अटेम्प्ट द्या, नंतर तुम्ही प्लॅन बीकडे जावा आणि प्लॅन बी बघत बघत तुम्ही UPSC करू शकता. आणि हे एक UPSCचा एक चांगला प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देते सोशल सर्व्हिस करण्यासाठी. जे गरीब आहेत, जे दलित, बाकीचे सगळे जे समाजातील लोअर घटक आहेत त्यांच्यासाठी काम करण्याची संधी देते. याच्याहून एक कोणतंच मोठं मोटिवेशन नाही. आज आजी आली होती, आजीच्या भावना त्यावेळेस खूप अशा गगनात मावत नव्हता असा त्यांना आनंद झाला. आज त्यांनी हातीवर तुम्हाला बघितलं तर त्यांच्या भावना काय होत्या? भावना नक्कीच एक आनंदित होत्या. तिच्या नातवाचं या आटपाडी तालुक्यामध्ये एवढं मोठं स्वागत आणि सत्कार होतोय ही आमच्या कुटुंबासाठी, गावासाठी एक मोठी बाब आहे आणि खरंच खूप आनंदी आहे मी. पण याचबरोबर एक जबाबदारीची मला जाणवते ही जबाबदारी की मी जसं मला लोकांनी रोल मॉडेल बनवलं तसंच मी त्याला पात्र ठरवू इच्छितो आणि त्यासाठी मी काम करेल. आजीची एक प्रतिक्रिया सुद्धा व्हायरल झाली होती की माझा नातू मला लाल गाडीत नाही फिरवणार, आजीचं स्वप्न पूर्ण होणार. हो, पप्पानी तिला एकदा म्हणलं होतं की तुझा नातू लाल गाडीत फिरवेल आणि होपफुली मी आता येणाऱ्या काळामध्ये तिला फिरवेल. थँक्यू. खानापूर तालुक्यातील एकमेव सर्वसमावेशक हक्काचं न्यूज चॅनल विटा लाईव्ह न्यूज चॅनल.